4 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी लढाई झाली. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही तर जय शिवराय भावांनो. तर तुम्ही म्हणसाल युट्यूब ब्लॉग कसं काय चालू केला, तर छोटंसं कारण आहे चालू करायचं. तुम्हाला तर माहिती मी प्रत्येक वर्षी जयंतीला गावाकडे जातो. छोटंसं कारणामुळे कॅन्सल झालं गावाकडे, कारण गावाची जयंती कॅन्सल झालेली, सगळं डीजे वगैरे सगळं कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे मी पुण्यातच थांबलो. मस्त पैकी आता फ्रेश ब्रिश होतो मी. आता आंघोळ झाली जस्ट. तर फ्रेश ब्रिश कपडे वगैरे घालून रेडी व्हा. चला. केस सेट करण्यातच माझा अर्धा तास गेला, तरी पण केस सेट झाले नाही. तर त्यातच टाइम गेला माझा केस सेट करण्यात. चला जाऊ दे, काही विषय नाही. कसा दिसतोय लोक, पांढरा शर्ट, ब्लॅक पॅन्ट, नंबरिंग मध्ये. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. चला आता बघू. विजयला तर त्या फोन लावला होता मी, किंवा निक म्हणून मी जायला तयार. आता तो येईल, बघू. आमच्या गाडीला थोडीशी ताण लागली, त्यामुळे आम्ही इथं तिला पाणी पाजायला आलेलो. बघूया. थोडस पाणी पाजायचं आमच्या गाडीला, आणि थोडस अजून पुढे जाऊन थोडंच पाणी पाजायचं. हे बघा, तुम्हाला माहितीच नसेल अजून आम्ही कुठे जायला. सांगतो तुम्हाला, चला जायचं. पीले जिंदगी पाणी. तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही बुलेटला झेंडा घेतो, कारण बुलेटला झेंडाच लावला नव्हता आम्ही. कसं आहे, उगा नव माय. उतरू दे, थांब थोडस, पाहिलं येत आटलं. अरे कुठून चालले तर? इथून शॉर्टकट आहे का? हा, शॉर्टकट आहे इथून. अरे कुठून चालले तर? इथून शॉर्टकट आहे का? हा, शॉर्टकट आहे इथून. तर बघू शकता तुम्ही. तुम्हाला सांगतो मी कुठं आलो. आम्ही आता सध्या सिंहगडवर आलेलो. नुसतं बघू आलेलो. उभं न माय. तुम्ही बघू शकता आम्ही सध्या सिंहगडवर आलो. त्यामध्ये वरी जायचे, गाडी पार्क करीतो साईडला. ओके मध्ये तुम्हाला बाकीचं दाखवतो पुढे. आलं जवळ जाऊन बघू शकत नाही मी, कारण जरा जवळ जाऊन बघितलं ना चक्कर आल्यासारखं होईल. चलो पीछे. आम्हाला पार्किंग भेटत नाही. व्यवस्थित दिसायला खालीवर दिसत. आमचं फिक्स नव्हतं जायचं. आधी शिवनेरीला ठरलं होतं, पण थोडस कारणामुळे कॅन्सल केलं. सिंहगडला आलो. बघू शकता तुम्ही कसं आहे. उगं नव माय.
कसं आहे हिरो कसा चलत येतो बुड जळलाय का मग बुड जळलाय हिरो बॅकले घाण दुखायला लागले माहितीये का भाई. कसं आहे उभं ना परत एक बिग पॉइंट सांगितलं होता आता तर तो खूप घाण आहे भाई. मला अगोदर त्यांना उभी करायची ह्याच्यावर. आणि आता गड चढतो हा खूप थकलेला आहे चलून चलून आता शिक 2 दरवाजे झाले तर थकला. घोड्याची पांगा तर चला बघूया नेमके काय आहे. चलो हे तर दोघं माझ्या आधीच पळत सुटले. वा रे वा. घोषणा देणार तुम्ही काय देणार. कसे थकलेले आहेत 10 मिनिटं झालं चढून आपलेले दादे. जय शिवराय भावांनो. आता वरी आलो दर्शन वगैरे घेतले असं मन असं शांत वाटतं वरी आलं की. चला आता एक आजोबा आपल्याला इतिहास सांगणार आहेत ते ऐकूया चला. शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या शिवभक्तांना शिवप्रेमींना सह्याद्री प्रेमींना आणि भटकांची यांना सर्व असणाऱ्या शिवभक्तांना या ठिकाणी मानाचा मुजरा आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या भूमीचं दर्शन घ्या नतमस्तक होऊन. या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पवित्र झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे शेवटच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे 1670 इथं वीर प्राप्ती झाली. त्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी गेले 355 वर्ष होतील. आता शनिवारी तानाजी मालुसरेंची 355वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. आपण सर्वांनी याची दक्षता घ्या आणि या ठिकाणी तो दिवस असा शिवजयंतीच्या सारखा तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीचा असा हा दिवसही तुम्ही साजरा करा. तसा त्या पद्धतीने आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे आणण्यात आहे की महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे कोण. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि मराठ्यांचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि रक्तानं तानाजी मालुसरेंच्या 1670 असणाऱ्या 4 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी लढाई झाली. तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयवनास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत अशा पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात या गडाची नोंद केली गेली. त्याचे छत्रपती महाराज म्हणून गेले गेले. गड आला पण सिंह गेला. का तुम्ही आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणून असा स्वराज्याचा स्पष्टीकरण करून तानाजी मालुसरे स्वराज्याच्या कामी आले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशापर्यंत जगात अमर नाव केलं गेलं आणि जगाच्या पाठीवर महाराजांनी या गडाचं नाव इतिहासात नोंद केली गेली. ते तानाजी मालुसरे. गड आला पण शिव गेला. या ठिकाणी असं महायुद्ध झालं की त्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे घरी आनंदाचा क्षण होता. मुलाचे लग्न होतं. रायबाच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या अक्षता देण्याकरता तानाजी मालुसरे किल्ले राजगडाला आले आणि राजगडावरनं 500 मावळे दिले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूने तो द्रोणागिरीचा कडा तोडून किल्लेदारानं वर्मी तलवारीचा वार केला. कारण 900 राजपूत कापले होते 300 मावळे घेऊन पाठीमागच्या भागात. त्याच वेळेला किल्लेदारानं मराठे आले. त्या ठिकाणी या मराठ्यांच्या रक्ताचं योगदान या भूमीला म्हणून ही भूमी पवित्र झाली गेली. तानाजी मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले असं म्हणून त्या ठिकाणाला
तानाजी मावशींच्या रक्ताने ही भूमी पवित्र झाली आणि या ठिकाणी स्वराज्याचा भगवा फडकला. शत्रूचं निशाण खाली केलं, तिकडे किल्ले राजगडाला जाग आली. तर तुम्ही बघू शकता आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. गड आला पण सिंहगड. तर तुम्हाला माहितीच असेल आपल्या सिंहगडवर कोंडाणेश्वर म्हणून मंदिर आहे. चला बघूया. आम्ही गेल्या वेळेस आलतो तर तेव्हा दरवाजा उघडा होता, पण ह्या वेळेस बंद दिसतोय. काय हरकत नाही, आपण लांबून दर्शन घेऊया. चला. हर हर महादेव. मातीच्या वाटा असतील पहिले रे. बाई ती विचार कर मग ओमकार, लढायला त्यांनी वर यायचं होतं, कशी आली असतील. आमच्या पोरांच्या गप्पा चालूच होत्या, पण म्हणलं चला तेवढ्यात आपण तोप बघून येऊ. तर मग आम्ही निघालो तोप बघायला. तर चला दाखवतो तोप. पहिले त्यांच्या छत्रपती राजाराम महाराज स्मारक, इकडे स्मारक आहे, पण आम्ही निघालो तोप बघायला. चला. लोकमान्य टिळक इथे राहत होते, बघू शकता. भावानं ऊन इतकं ना विचारूच नका, पण तोप काय अजून सापडली नाही आम्हाला कुठे. इकडे बघत येत वाटतंय इकडेच असेल. चला बरं बघून येऊ. तुम्ही बघू शकता आम्ही तोफकडे आलेलो, खूप फिरून आलेलो. थकलाव तर खूपच. कसं चालली असतील. चला. बघितलं सुद्धा चक्कर येते कसं असं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आता आम्ही घराकडे वापस जात आहोत, कारण विषय काय झालेला आहे, रात्री आम्हाला जयंतीला बी जायचंय, वाकलला मिरवणूक बघायला महाराजांची. चला बघूया. आपल्या ब्लॉगचा इथंच एंड होईल. धन्यवाद.